नमस्कार. वयममध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती जशी चर्चा करतो, तसेच वयमच्या YouTube प्लॅटफॉर्मवरतीही आपल्याकडे येणारी मंडळी ही वेगवेगळ्या क्षेत्रातली असतात. सध्या सगळ्या तरुण पिढीलाच नाही, तर सर्व वयोगटाच्या लोकांना भुरळ पाडली आहे, ती म्हणजे अमुक-तमुक या पॉडकास्टने. अमुक-तमुक पॉडकास्ट आपण सर्वजण बघतो. वेगवेगळे विषय आणि एकंदरीतच त्यांची सादरीकरणाची पद्धत आपल्याला खूप आवडते. आज अमुक-तमुकचे ओमकार जाधव यांच्याशी आपण गप्पा मारतो आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, की एकंदरीतच पॉडकास्टचं विश्व कसं आहे. हॅलो. हॅलो. मला ना सगळ्यात प्रथम आधी तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, की तुमचं बालपण कसं होतं? तुमचं शिक्षण कुठे झालं? आणि त्या वयापासूनच तुम्ही असं म्हणजे काहीतरी सतत स्टेजवर असणं किंवा काय म्हणतात वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं हे सगळं सुरू होतं का तेव्हापासून? तर ते सांगा ना अगदी. वक्तृत्व वगैरे तर मला वाटतं खूप आधीपासून सुरू होतं. म्हणजे मी बालवाडीत असताना माझ्याकडे मला हे अर्थात अजिबात काही आठवत नाहीये, पण ते सर्टिफिकेट्स पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे बापरे, बालवाडीतले संस्कृत पाठांतर स्पर्धेत आणि मग काहीतरी मराठी श्लोक पाठांतर स्पर्धा असे काही काही जे स्पर्धा असायच्या तेव्हापासून मी म्हणजे बालवाडीत असल्यापासून मी सहभाग घ्यायचो. तर अर्थात त्या गोष्टी होत्या. मी शाळेचा जो गायन वृंद असतो त्याच्यात होतो. तर मग मी 10वी पर्यंत मग राष्ट्रगीत आणि रोजची प्रार्थना म्हणायला माईकवर असायचो. तर अशा काही गोष्टी रेग्युलरली करत राहायचो. अर्थात वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. अकॅडमिकली पण बाकीच्या स्पर्धा होत्या त्यातही सहभाग घेत राहायचो. गॅदरिंग्समध्ये पार्टिसिपेट करायचो. सगळ्यात जास्त इंटरेस्ट तेव्हा सगळं खरं तर या फील्डबद्दल निर्माण झाला ज्यावेळेस मी 5वीत म्हणजे माध्यमिक शाळेत ज्यावेळेस आलो त्यावेळेस मग मला नाटकात काम करायचं होतं की मग नाटकाची फार उत्सुकता होती. आणि झाला प्रसंग असा होता की मी ज्यावेळेस 6वी वगैरे नाटकात काम करायला ज्यावेळेस सुरुवात केली, एकतर माझी पूर्ण मुलांची शाळा होती. तर त्याच्यामुळे मुलांची पात्र पण आणि मुलींची पात्र पण दोन्ही पण पात्र मुलंच करायचे. तर मग मी बरीचशी मुलींची पात्र सुद्धा त्या याच्यात अभिनय करायला लागला. हो, अभिनय केला आणि फार मजा यायची ती. मग काहीतरी जरी कॅरेक्टर छोटं असलं तरी चांगला मुलगा मुलीचं काम करतो आहे वगैरे ह्या सगळं करून मी बरीच बक्षिसं मिळवली. तर ते खूप जास्त म्हणजे एकतर मी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलो, तर शाळेचं कल्चरल बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं. तर खूप स्पर्धांना आम्ही जायचो. नाट्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण स्पर्धा, अशा सगळ्या स्पर्धांना जायचो. तर तेव्हा एक साधारण लक्षात आलेलं की आर्ट आणि या सगळ्या गोष्टींकडे एकूण बोलण्या रिलेटेड जे काम आहे त्यात आवडतं आहे. मग म्हणून खरं तर मला 11वी-12वीला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं, पण 10वीत बरे मार्क मिळाले म्हणून घरच्यांनी 11वी-12वीला सायन्स टाकलं. आणि ते लक्षात आलं की ते काही झेपत नाही आपल्याला. मग मी परत BA ला ऍडमिशन घेतलं या उद्देशानं की जर्मन आणि कुठल्या तरी लँग्वेजचा अभ्यास करता येईल, जे मी अल्टिमेटली इकॉनॉमिक्स करून बाहेर पडलो. आणि मग मधल्या काळात नाटक करा बाहेर, FTIच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या लोकांना असिस्ट करा, काही शॉर्ट फिल्म्स डिरेक्ट करा, असिस्ट करा, हे सगळं करत करत मी इथपर्यंत आलोय. गुड. म्हणजे ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तशी ती कदाचित तेव्हापासून झालेली सुरुवात कदाचित असू शकेल. येस. बरं, आता पॉडकास्ट हे एक वेगळं विश्व आता म्हणायला हरकत नाही, कारण आता त्याची क्रेज वाढत चालली आहे. तर मुळात पॉडकास्ट सुरू करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं तर खूप साधं उत्तर आहे याचं. कारण मी आणि शार्दूल आम्ही दोघांनी मिळून ज्यावेळेस अमुक-तमुक सुरू करूयात असं ठरवलं, त्याचा बराच काळ आधीपर्यंत आम्ही एकमेकांना हिंदी आणि इंग्रजी पॉडकास्ट पाठवायचो. म्हणजे आम्ही ज्यावेळेस एका दुसऱ्या चॅनलसाठी काम करायचो, विषयखोलसाठी काम करायचो भाडीपाच्या, त्यावेळेस मग आम्ही पॉलिटिकल गोष्टी बऱ्याचशा फॉलो करायचो आणि मग आम्ही हिंदी इंग्रजीमध्ये खूप पॉडकास्ट व्हायचे. तर आम्ही ते एकमेकांना सतत पाठवत राहायचो. मी पण स्वतःचं काहीतरी करू या टप्प्यावरती होतो, शोधत होतो काहीतरी स्वतःचं करायला हवंय आता. आणि तो पण कदाचित त्या तशाच टप्प्यावरती होता. आमच्या डोक्यात आलं की अरे यार, आपण इतके पॉडकास्ट हिंदी इंग्रजीतले बघतो, मराठीत चांगले पॉडकास्टच नाहीत आपल्याला ऐकण्यासाठी. त्यामुळे खरं बघायला गेलो तर आम्हाला ऐकण्यासाठी चांगले मराठी पॉडकास्ट नव्हते, हा थॉट होता. आणि त्यातनं मग आपण आपल्याला ऐकायला आवडतील असे पॉडकास्ट करूयात आणि त्यातनं पॉडकास्ट करूयात असं ठरलं. मग अर्थात आम्ही युट्यूबचं बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे मग काय पद्धतीनं चॅनल असू शकतं, मग त्यासाठी काय कॉन्टेंट बकेट्स करायला हव्या आणि मग काय पद्धतीनं त्याचं कॅलेंडर बनवायला पाहिजे, ह्या सगळ्याचा एक आधीचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ते करणं सोपं पडलं.
पण ऑनेस्टली त्याचा थॉट सुरुवातीचा इतकाच होता की मराठीत चांगला कॉन्टेंट नाहीये जो आपल्याला कन्झ्युम करता येतोय पॉडकास्ट म्हणून, मग आपणच बनवूयात ना. त्यातून तुमचं हे पॉडकास्ट सुरू झालं. पण हो. पॉडकास्ट सुरू करताना तुमच्या मनात अशा काही अपेक्षा होत्या की काय ठरवलं होतं की मी इथपर्यंत जाईन किंवा कसं रिस्पॉन्स ह्यात मी सेटल होईन, असं काही होतं का त्यावेळी मनात? आता खरं सांगायचं ना तर त्यावेळेस त्याला आकडे आठवत नाहीत, पण अर्थात म्हणजे आमचं पूर्ण वर्षभराचं प्लॅन होतं की बहुतेक इफ आय एम नॉट एक्झॅजरेटिंग एका वर्षात 5 लाख सबस्क्रायबर्स वगैरे असं आमचं काहीतरी एक ढोबळ गोल होतं. माहित नाही ते कुठून आकडे आले होते आणि कसं लिहिलं होतं ते, पण असे काहीतरी आकडे होते. म्हणजे असं नाहीये की सुरुवात करताना आम्ही अगदीच करून बघूया, जमलं तर जमलं या उद्देशानं आम्ही अगदीच सुरू केलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की पहिले 2-3 महिने हे सेट व्हायला जाणार आहे, याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, मग कसं नवीन शो इंट्रोड्यूस करायचा आहे. त्याच्यामुळे तो एक आधीचा अनुभव असल्यामुळे ते आम्हाला थोडं सोपं पडलं. पण अर्थात खूप वेगवेगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. आम्हाला आधी असं वाटलेलं की किती सोपे असतात पॉडकास्ट करणं, की माईक तर लावायचं आणि गप्पा तर मारायला सुरुवात करायची आहे. पण पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही रेकॉर्ड केलं त्यावेळेस आमचं असं की अरे बापरे हे इतकंही सोपं नाहीये, मग ह्याच्यातनं कापायला लागेल काहीतरी, हे कट करावं लागेल, एडिट करावं लागेल आणि नंतर टाकावं लागेल. मग माझ्या गप्पा कोणी का ऐकेल, सगळेच जण गप्पा मारतात, मग आम्ही मारलेल्या गप्पा का ऐकायला कोणीतरी. मग त्यातनं हळूहळू ते फॉर्मॅट्स तयार झाले. सुरुवातीचं एक्सपेक्टेशन तर एवढंच होतं की अच्छा पॉडकास्ट ना गप्पा मारायच्यात, पण त्याच्यासाठीचा अभ्यास जो काही लागतो तो मला वाटतं थोडं थोडं करून कळलं. आणि हीच एक खरं तर मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की सुरुवात करताना सुद्धा ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की थोडं आणखीन अभ्यासाची गरज आहे, आम्ही खूप पायलट्स तयार केले. आम्ही पहिला व्हिडिओ टाकण्याआधी आम्ही किमान एक 10-12 एपिसोड्स रेकॉर्ड केले आणि ते सगळे स्क्रॅप करून टाकले. ती आम्ही सराव केला, त्या पॉडकास्ट करण्याचा सराव केला, प्रॅक्टिस केली आणि मग जो बरा एपिसोड आला तो रिलीज केला. त्याच्यामुळे जे कदाचित खूप सोपं आहे असं वाटलं होतं ते एकदम करायला लागल्यावरती लक्षात आलं की अच्छा थोडं काम करावं लागेल. पण पहिला एपिसोड आठवतोय का तुम्हाला? आणि पहिल्या एपिसोड नंतर केलेले बदल हेही आठवत आहेत का? हो, म्हणजे अगदी व्यवस्थित आठवतंय. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे एकतर आम्ही बरेच दिवस पॉडकास्ट करायचे आणि तोपर्यंत आम्ही ऑफिस घेतलं होतं आणि रोज काहीतरी येतोय, विषय काढतो आहे, डिस्कशन्स चालू आहेत आणि मग आज आपण ह्या विषयावरती गप्पा मारू असं म्हणायचो आणि मग मी 2-2 तास रेकॉर्ड करायचो. पण तो अजून कॉन्फिडन्स येत नव्हता की आजपासून चॅनल सुरू करूयात. म्हणजे आता आपण तयार झालोय. कारण अर्थात पॉडकास्टिंगचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे आम्हाला आमची स्वतःची तयारी होणं अपेक्षित होतं. तर म्हटलं आता या पॉइंटला सुरू करूयात असं वाटत नव्हतं. अचानक लक्षात आलं की अरे आता गुढीपाडवा येतोय आणि तो हार्डली 2 दिवसांवर होता गुढीपाडवा. तर आमचं असं झालं की चला गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष सुरू होतंय आणि मग आत्ता सुरू केलेलं किती छान होईल. मग म्हणून आम्ही मित्र दोघे जण आणि आणखीन एक मित्र, त्याला म्हटलं चल आपण गुढीपाडव्याबद्दल गप्पा मारायच्या. आमचा सेटअप लावला आणि मग गप्पा मारायला सुरुवात केल्या. म्हणजे काहीही म्हणजे जे मनात येईल गुढीपाडव्याच्या मेमरीज बद्दल, आठवणींबद्दलचा तो पॉडकास्ट केला. आणि अजिबातच अपेक्षा नव्हती की तो कसा चालेल. एकतर गुढीपाडव्याच्या दिवशी एकतर सोशल मीडियाच्या बाबतीत सगळेच लोक फॉलो करतात की जो कुठला महत्वाचा दिवस आहे त्याचा एक दिवस आधी तरी व्हिडिओ पोस्ट करायचा असतो. म्हणजे जो दिवस आहे त्या दिवशी लोक बघतील. आमचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ रात्री 10:30 का 11 वाजता गेला होता. सॉरी 11:30 वाजता, गुढीपाडव्याच्या दिवशी 11:30 वाजता रिलीज झाला होता. तरी त्याच्यानंतर लोकांनी पाहिला आणि लोकांना आवडला. मग लोकांच्या खूप कॉमेंट्स यायला लागले की अरे कसे बसताय तुम्ही, कसे किदी हसताय. आणि मला वाटतं त्या कॉमेंट्स आजतागायत येतात. आम्ही बदल अर्थात त्यात करत गेलो की मग आधी जे फक्त गप्पा फॉर्मॅट्स होते त्यातनं मग आम्ही थोडे एक्सपर्ट फॉर्मॅट्सकडे गेलो. कारण अल्टिमेटनं त्यातनं लक्षात आलं की हे ऐकायला छान आहे पण त्यातनं मिळतं काय. तर नॉस्टेल्जिया, आठवणी हा बकेट आम्हाला तसा छोटा वाटला. मग त्यातनं मला मिळतंय का काही हे शोधत मग त्यातले थोडे बदल करत गेलो. पण पहिल्या रिॲक्शन याच होत्या. म्हणजे अर्थात जे जवळची लोक होती त्यांना आवडत होतं वगैरे काहीतरी नवीन करतात. पण बाकी लोकांचं असं होतं की कसे बसलाय, किती हसताय, तुम्हाला काही कळतं का, मांडी कशी घातली आहे वगैरे. पण ते मला वाटतं ठीक आहे. म्हणजे हळूहळू लोकांना पण आमची सवय झाली आणि आमच्यातही ते थोडे बदल झाले. बरोबर. पण जेव्हा अशा निगेटिव्ह कमेंट्स येतात आपल्या अर्थाने की लोक असं आपल्याला बोलतायत किंवा काय, आणि आजही काही व्हिडिओच्या बाबतीत आता पॉप्युलर जरी असलं तरी प्रत्येक व्हिडिओ प्रेक्षकांना आवडतो असं नाही, त्याच्यावरही काही वेळा कमेंट अशा येतात.
मग अशा वेळी तुम्ही एकंदरीत तुमचे इमोशन्स म्हणजे भावनांवरती कसं कोप अप करता, काय म्हणून समजवता स्वतःला? खरं सांगू तर सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. म्हणजे फुसफुस ज्यावेळेस करायला सुरुवात केलं होतं आणि त्यात तर अगदी टॅबू, कुणीही बोलत नाही असे विषय घेऊन चर्चा करायला सुरुवात केली आणि मग कुणी बोलत नाही. तर एनिवे तो शोच थोडा वेगळा असल्यामुळे त्याला अटेन्शनही लवकर मिळालं. त्याच्यामुळे लोकांना अच्छा हे थोडं वेगळं दिसतंय का, काय बरं, म्हणून लोकांनी ऐकायला ते लवकर सुरुवात केली. आणि मग तसाच त्याच्यावरचा निगेटिव्ह कॉमेंट्स पण यायला लागला की मग तू काय बोलतोयस, तुझी काय पात्रता आहे हे काहीतरी विचारण्याची, आणि मग तुम्हाला काहीतरी स्पायसी हवं आहे. आणि मग अर्थात मग दिसण्यावरनं मग मला अजूनही आठवतं की फेसबुकवरती माझ्या नावाने माकड तोंड्या नावाचा एक कुणीतरी हॅशटॅग चालू केलेला की अरे बापरे. प्रत्येक व्हिडिओवरती येऊन हा माकड तोंड्या, का तर मी हसतो. तर मला अर्थात त्या वेळेस त्रास व्हायचा की आपण काहीतरी महत्वाच्या गोष्टींवरची चर्चा करतोय आणि लोकांना ते कळत नाही, त्यांचं पूर्ण लक्ष मी फक्त हसतो आहे याच्याकडे आहे. तर माझ्या डोक्यात हाही विचार येऊन गेला होता त्यावेळेस की नाही आता बंद करून टाकावं, मला करायचंच नाहीये पुढे कंटिन्यू आता, कारण मला इतकं प्रत्येक वेळेस लोक फक्त निगेटिव्ह कॉमेंट्सच करतात. तर त्यावेळेस शार्दूलने मला बसवून सांगितलेलं की अर्थात निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत कारण काहीतरी आपण वेगळं बोलतो आहे, तर चांगली गोष्ट आहे की निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते हसण्यावरती तुझ्या बोलतायत कारण त्यांना हसता येत नाहीये. बरोबर. म्हणजे त्यांना इतका सहजपणे तो विषय हाताळता येत नाही आणि कुणीतरी हाताळताय याचा त्यांना त्रास होतोय म्हणून लोक निगेटिव्ह कॉमेंट करणार, तर ते करतच राहतील. तर तेव्हा माझ्या डोक्यात एक ती क्लॅरिटी आली की अच्छा आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून त्याच्यासाठी लोक काहीतरी निगेटिव्ह कॉमेंट्स देणार आहेत. आणि मला ते खूप पटलं. त्याच्यानंतर मग मला कधी त्रास नाही झाला फारसा. आणि मग आता तर उलट आम्ही निगेटिव्ह कॉमेंट्स आले तर सगळे खुश होतो, कारण आता आम्ही तो आमचा ग्रोथ मार्कर म्हणून पकडतो. म्हणजे आता असं लक्षात आलंय की ज्यावेळेस मी एखादी माझ्याबद्दलची गोष्ट किंवा कुठलीही एक गोष्ट माझ्या घरच्या सर्कलमध्ये सांगतो, सगळे कौतुक करतात. त्याच्या बाहेर कुणाला तरी सांगितलं तर लोक तुम्हाला त्यांना हवा तसा निगेटिव्ह फीडबॅक देतात. तर ज्या अर्थी लोक मला निगेटिव्ह फीडबॅक देत आहेत त्या अर्थी मी नवीन लोकांपर्यंत पोहोचतोय. किमान ते त्या विषयाबद्दल ऐकतायत, किमान त्यांच्याबद्दल ते विषय पोचतायत. त्यांना पटतायत नाही पटतायत हा दुसरा मुद्दा आहे, पण त्यांच्यापर्यंत हे विषय पोचतायत आणि ते त्याच्याबद्दल ऐकतायत आणि काहीतरी मत बनवतायत, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह कॉमेंटचा आता तर तो खूप पॉझिटिव्ह अप्रोच झालाय. सुरुवातीला अर्थात खूप त्रास झाला होता. आता तुम्ही जसं म्हटलं की आता स्टेजला आलात, एक ग्रोथ किंवा तुमचं एक टार्गेट अचीव्ह झालंय, पण आता तुम्ही या स्टेजला आल्यानंतर आता तुम्हाला पॉडकास्ट हे विश्व तुम्ही एक प्रस्थापित केल्यानंतर आता काय वाटतंय? म्हणजे सुरुवातीचं अमुक तमुकने ठरवलेलं ध्येय आणि आता अमुक तमुक ज्या स्टेजला आहे तर ते तुम्ही गाठलंय का आणि कसं वाटतंय आता? मला वाटतं प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं ते बदलत गेलं. म्हणजे सुरुवातीला आम्हाला पॉडकास्ट करायचे होते आणि जे आम्हाला विषय आवडतात, म्हणजे जसं मी सांगितलं सुरुवातीला की आम्हाला मराठीत चांगले पॉडकास्ट ऐकायचे होते म्हणून आम्ही ते केले. तर त्यामुळे मला स्वतःला सगळे जे टॅबू विषय होते, अनकम्फर्टेबल करणारे विषय होते, त्यांच्याबद्दल बोलायचं होतं, कारण मला स्वतःला अशा चर्चा माझ्या सर्कल्समध्ये करायच्या होत्या. अशा सगळ्या कुठल्याही गोष्टींबद्दल तुम्ही याच्याबद्दल बोलू शकत नाही वगैरे हे जे प्रश्न विचारणारे लोक असतात, मला त्यांचा फार राग यायचा की का कुणी एखाद्या प्रश्नाबद्दल बोलायचं नाही, कारण जेवढी गोष्ट ती नॅचरल आहे तेवढं सगळ्यांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. मग तुम्ही तुमचं जेंडर काय आहे, मग तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं वय काय आहे, हे मॅटर नाही केलं पाहिजे आयडियली. तर हेच सगळं करण्याचा त्यातनं प्रयत्न होता, पण ते लोकांसोबत इतकं चांगलं रेझोनेट झालं. त्याच्यामुळे सुरुवात करताना तर गोल एवढंच होतं की मला जे हवंय ते बोलायचंय. नंतर ते अशा टप्प्यात गेलं की लोक त्यांच्या कुटुंबात, फॅमिलीमध्ये लोक हे सगळे डिस्कस करायला लागले. म्हणजे आमच्याकडे खूप रेग्युलरली मेसेजेस येत असतात की आई वडील त्यांना एखादा आवडलेला पॉडकास्ट मुलांना पाठवतात, मुलं एखादा आवडलेला पॉडकास्ट आई वडिलांना पाठवतात. एकतर होतं, आणि हे करताना जाणवलं असं की आम्ही कायमच हे पॉडकास्ट करताना मला काय सांगायचं आहे किंवा माझ्या जनरेशनला काय सांगायचं आहे हे बाकीच्या जनरेशन्सना कळावं या उद्देशानं केलं होतं. तर ते आपोआपच आम्हाला लोकांनी अशा ठिकाणी नेऊन ठेवलं की आम्ही त्या दोन जनरेशन मधला ब्रिज बनलो. म्हणजे मला अजूनही एक मेसेज आठवतो जिथे आम्हाला एका मुलीने इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. ती म्हणत होती की माझं इंटरकास्ट मॅरेज आहे आणि म्हणजे इंटरकास्ट प्रेम आहे माझं. मी 7-8 वर्ष त्या मुलासोबत प्रेमात आहे. मी डॉक्टर आहे, पण माझ्या घरचे ऐकत नाहीत.
तर तुम्ही प्लीज इंटरकास्ट मॅरेज या विषयावरचा पॉडकास्ट करा. माझे आई वडील तुमचे फॅन्स आहेत, तुम्ही पॉडकास्ट केला तर त्यांना पटेल. तर आम्हाला बोलायचं होतं म्हणून केलं होतं ना, पण आता लोकांनी आम्हाला अशा ठिकाणी पोझिशन केलं ज्यामुळे मग ती आता जबाबदारी वाढली. तर आता जर बघायला गेलो तर आता खूप जबाबदारी वाटते की आता काय विषय घेऊन बोलायचे आहेत, मग कुठल्या लोकांना आणायचं आहे, मग तो पॉडकास्ट करताना आपण त्यातनं काहीतरी नवीन विचार देतोय का, ते करत असताना आपण काही नवीन लोकांपर्यंत पोहोचतोय का. कारण मग ते आता ते सुद्धा महत्वाचं झालं की आता फक्त मग मी माझ्या आजूबाजूच्याच लोकांना नाही कनेक्ट करून चालणार, मग कदाचित मला पुण्याच्या बाहेर जावं लागेल किंवा पुण्याच्या बाहेरच्या लोकांना मला आणावं लागेल. तर आता हळूहळू त्याचा व्याप इतका वाढतो आहे की आता मोर दॅन एनिथिंग जबाबदारी वाटते, खूप जबाबदारी वाटते. पण श्रोत्यांची जी विचारसरणी असते किंवा त्यांना जे विषय हवे असतात तर ते तुम्ही त्यापर्यंत कसे पोहोचता? म्हणजे कमेंट्स तर येतात, तुम्ही अमुक तमुकच्या इन्स्टा पेजवरतीही लोकांना विचारता की या विषयावरती तुम्हाला काही आवडेल का, किंवा तुम्हाला कोणते गेस्ट अपेक्षित आहेत त्याबद्दल सुचवा, हेही तुमचं सुरू असतं. पण बरोबर श्रोत्यांच्या मनात शिरणं आणि ते विषय योग्य पद्धतीने मांडणं, मग यासाठी वेगळा अभ्यास असतो का आणि त्यासाठी तुमची टीमही आहे का? टीम डेफिनेटली आहे. म्हणजे अर्थात आमच्याकडे ऑफिसमध्ये महिन्यातनं एकदा मोठं डिस्कशन होतं आणि मग महिन्याभराचं कॅलेंडर प्लॅन होतं. मग प्रत्येकाच्या त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की कॉन्टेंटची टीम कॉन्टेंट बघते, सोशल मीडियाची टीम सांगते की अच्छा या महिन्यात हे सण येणार आहे, त्याच्या आसपास आपण काही करू शकतो का, असं अर्थात जॅमिंग होतं आणि त्यातनं विषय निघतात. आणि एका गोष्टीवरती माझा वैयक्तिकरित्या खूप विश्वास आहे, ते म्हणजे पर्सनल इज युनिव्हर्सल. तर अमुक तमुकच्या बाबतीत मला हे खूप वाटतं की लोकांना का आवडतं, कारण आम्ही विषय बाहेर नाही शोधले, आम्ही विषय आत शोधले, आम्ही आमच्या आत विषय शोधले. आम्हाला जे त्रास देत आहेत विषय, आम्हाला ज्यांच्याबद्दल माहिती हवी आहे, आम्हाला स्वतःला जे कन्सर्न्स वाटत आहेत, म्हणजे अर्थात आम्ही आता काय 30च्या उंबरठ्यावर असलेली मुलं आहोत, तर आम्हाला त्रास होतात काही गोष्टी आमच्या आईवडिलांसोबत कम्युनिकेट करताना. माझे जे इतर मित्र आहेत ते जस्ट नवीन पालक आहेत, त्या लोकांसोबत बोलताना त्यांचे चॅलेंजेस जाणवतात. ते विषय शोधण्यासाठी खरं तर ना बाहेर जाण्यापेक्षा आम्ही आत डोकावून बघतो की आता मला कशाचा त्रास होतोय, आणि मग ते जर सापडलं तर मला वाटतं जे माझ्यासोबत होतंय तेच माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांसोबत होतंय आणि म्हणून ते रेझोनेट होते आणि म्हणून ते आवडते. तर अर्थात लोक त्यांचे मग आता विषय वेगवेगळे पाठवत असतात, पण आमच्या ज्या सगळ्या चर्चा होतात त्यातनं मग आमची बरीच भांडणं पण होतात. मग आम्ही कारण जितकी लोक तितकी वेगवेगळी मतं त्यांची, आणि मग हे करूयात का, हे नको करूयात का, तर हे सगळ्या चर्चांमधनं वेगवेगळे विषय येतात. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की बाहेर शोधण्यापेक्षा आत शोधल्यामुळे आम्हाला ते थोडं सोपं झालं, कारण ते रेझोनेट करायला सोपं पडलं. आता तुमच्या पॉडकास्टवरती जे गेस्ट येतात आणि ते खूप छान व्यक्त होतात आणि त्यांचे गाईड्स म्हणजे ते काय मार्गदर्शन करतात तेही खूप बघण्यासारखं असतं, ऐकण्यासारखं असतं. पण मुळात एक लोकांच्या मनात आजही एक प्रश्न असतो, म्हणजे पॉडकास्ट करतात हे गेस्ट येतात, हे गेस्ट यांच्याचकडे काय येतात असे, आणि यांच्यासाठी किती पैसा खर्च करावा लागतो आणि काय गोष्टी कराव्या लागतात, की हे स्पॉन्सर असतं की कसं असतं, असे असंख्य प्रश्न असतात ज्यांना या विश्वात यायचं आहे किंवा आपण असं सुरू करावं वाटतं त्यांच्यासाठी. तर त्याबद्दलही थोडंसं गाईड करा ना आमच्या वाचकांना, आमच्या प्रेक्षकांना. एकतर हा प्रश्न खूप जण विचारतात की मग तुमच्याकडे इतकी मोठी माणसं येतात, मग तुम्ही त्यांना पैसे देता का, आणि मग ते तुम्हाला हो कसे म्हणतात. तर अमुक तमुकची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही फक्त आमच्या जवळच्या माहिती असलेल्या लोकांना कनेक्ट करायला लागलो, आणि आमच्या नशिबाने आम्हाला सुरुवातीपासून पहिल्या पॉडकास्टपासून सगळी चांगली लोक आमच्यासोबत जोडली गेली. म्हणजे पहिलाच खुसफुसचा एपिसोड आम्ही शिरीषा मॅम सोबतचा केला होता सोशल मीडियावरचा, आणि शिरीषा मॅम शार्दूलच्या बहिणीच्या सायकोलॉजिस्ट होत्या, त्याच्या सर्कलमधल्या त्या थेरपिस्ट होत्या मित्रांच्या, त्याच्यामुळे त्या ओळखीच्या होत्या. आणि मग त्यांच्यासोबत एक एपिसोड केला, मग त्यांच्या ओळखीतनं आणखीन कुणीतरी मिळालं, मग आम्ही सोशल मीडियावरती काही लोकांना फॉलो करायचो, तर त्यांना मेसेज केला की म्हणजे भूषण सरांना आम्ही ट्विटरवरती फॉलो करायचो. तोपर्यंत ते काय बोलतात, कसे बोलतात त्यांच्याबद्दल काहीच नाही, पण त्यांचे ट्विटरवरचे थ्रेड वाचून होतो आम्ही. तर आमचं असं होतं की अरे हे छान विटी बोलतात, म्हणजे छान बोलतात, हे यांना बोलतं केलं पाहिजे. तर सुरुवातीपासून खूप चांगली लोक जोडली गेल्यामुळे पुढची लोक मिळवणं सोपं झालं. म्हणजे आणि आजतागायत आम्ही कुठल्याही आलेल्या पाहुण्यांना पैसे दिलेले नाहीत. अर्थात काही लोकांनी विचारलं पैसे, पण आम्ही त्यांना प्रांजळपणे सांगितलं की
आम्ही पैसे देऊ शकत नाही. एक तर सुरुवातीला तर आम्ही आमच्या दोघांच्या नोकऱ्या सोडल्या होत्या. आम्ही काहीतरी चला डोक्यात काहीतरी खूळ आलं म्हणून पॉडकास्ट करूयात असं करून ते सुरू केले होते. तर त्यामुळे अर्थात देण्यासाठी पैसे नव्हतेच सुरुवातीला. पण नंतरही काही लोकांनी पैसे मागितले. पण आता कदाचित या स्टेजला आलो आहोत की आता कोणी पैसे विचारत नाही, किंवा जर विचारलं तर त्यांना सांगता येतं की ऑलमोस्ट 6 लाख सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यांना एक त्याचा सिरियसनेस कळतो, अप्रोच कळतो. पण काही लोकांना तर मग वर्ष आम्ही त्यांच्या मागे लागलो आहे. म्हणजे आता अशोक सराफांचा एपिसोड केला होता, जवळपास 6-7 महिने आम्ही फॉलोअप करत होतो. कारण ते मुंबईत असतात, त्यांचं एक व्यस्त शेड्यूल असतं. काही गेस्ट आपल्याकडे येऊन गेलेले आहेत जे भारताबाहेर राहतात, तर ते भारतात आल्यानंतर मग त्यांच्यासोबत शूट करा. तर ते असं फॉलोअप करणं, त्यांच्या वेळा जमवणं वगैरे हा सगळा टास्क आहेच. पण सुरुवातीची चांगली माणसं जोडली गेल्यामुळे मला वाटतं ते पुढच्या लोकांना कन्व्हिन्स करणं खूप सोपं पडलं आम्हाला. पण ह्याच्यातल्या अजून एक खोचक प्रश्न असा की येणारे गेस्टही तुम्हाला काही पैसे देतात का? काही वेळेस हो, काही प्रोफेशनल्स असतात किंवा काही व्यावसायिक असतात, या लोकांना प्लॅटफॉर्म हवा असतो, तर त्यावेळेस येस. ओके. आता एक चांगला पॉडकास्टर व्हायचं आहे असं म्हणूया की तुम्ही ते विद्यापीठ आहात आणि पुढच्या ह्या आमच्या यंग जनरेशनला, जी आता टीनेजर्स आमचे वाचक आहेत, त्यांना पॉडकास्टर म्हणून यायचं आहे, एक क्षेत्र घडवायचं आहे. काय स्किल्स लागतात त्यासाठी आणि काय अभ्यास करून आणि काय ठरवून त्यांनी यावं? एक तर अभ्यास खूप महत्वाचा आहे. म्हणजे पॉडकास्ट बघणं ना खूप सोपं वाटतं बघताना, की काय करायचं आहे, 2 माईक्स घ्यायचे आहेत आणि गप्पा मारायला सुरुवात करायचं. तर ते खरं तर तेवढंच आहे का? तर कदाचित आहे, पण म्हणजे डिनाय नाही करत की ते हे कदाचित सोपं माध्यम आहे. पण जर तुम्हाला खरंच त्यातनं काहीतरी अपेक्षित गोष्टी मिळवायच्या असतील तर मग थोडा अभ्यास करावा लागतो. तर मग काय स्किल सेट्स लागतात? तर अर्थात तुम्हाला गप्पा मारता यायला हव्यात, तुम्हाला बोलता, म्हणजे कम्युनिकेशन स्किल हे खूप जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी हवी की मला हवं काय आहे यातनं. कारण बऱ्याचदा हे पॉडकास्टमधनं आम्हाला आता लक्षात आलंय की ज्यावेळेस कुणीही तिसरी व्यक्ती तुमच्या पॉडकास्टवरती येते पाहुणे म्हणून, त्यावेळेस ते त्यांचं काहीतरी सॉर्ट ऑफ गोष्टी ठरवून आलेले असतात की मला हे बोलायचंय, पण मी हा पॉडकास्ट तुम्हाला जे बोलायचंय ते ऐकण्यासाठी करण्यापेक्षा मला तुमच्याकडनं काय हवंय याच्यासाठी करतो. तर मला त्या पॉडकास्टमधनं किंवा त्या व्यक्तीकडनं काय हवं आहे याची क्लॅरिटी मला वाटतं ज्या वेळेस येते त्यावेळेस तुम्ही तयार आहात पॉडकास्ट करण्यासाठी. कारण बऱ्याचदा होतं असं की बरेचसे आपण पॉडकास्ट बघतो जिथे जी लोक येतात आणि ते जे देतात तेवढ्यावरतीच पॉडकास्ट चालतात. पण नेमकं मग होस्टला नेमकं हवं काय आहे, त्यांना नेमकं काय काढून घ्यायचं होतं, त्यांना नेमकी अपेक्षा काय होती त्याच्यातनं, तर हे कळत नाही. तर आमचं हे खूप क्लिअर असतं की आम्हाला यातनं काय अपेक्षित आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून रिलिजियसली फॉलो करतो की त्याच्या आधी एपिसोडच्या आधी एपिसोडबद्दलचा रिसर्च होतो. जर खुसफुस असेल तर मग त्याचे वेगवेगळ्या बाजूने चर्चा होतात की काय अँगल एक्सप्लोर केले पाहिजे, काय टाळले पाहिजे, काय गोष्टींबद्दल आपल्याला मिसकन्सेप्शन्स आणि मिथ्स आहेत. कारण चुकीची माहिती खूप आहे बाहेर, तर कायम आम्ही चुकीच्या माहिती जी आहे ती खोडून काढण्याचा सगळ्या पॉडकास्टमधनं प्रयत्न करतो. तर काय मिथ्स आहे, तर हे सगळे रिसर्च त्याच्याबद्दलचा होतो, डिस्कशन्स होतात, त्यातनं प्रश्न काढले जातात. ते प्रश्न आम्ही आमच्या गेस्टना पाठवतो की आम्हाला हे अपेक्षित आहे तुमच्याकडनं आणि साधारण या पद्धतीनं फ्लो असणार आहे आणि मग तुम्हाला आणखीन काही ऍड करायचं असेल तर सांगा. त्यांच्यासोबत बऱ्याचदा कॉल्स होतात, व्हिडिओ कॉल्स होतात आणि मग आम्ही त्यांचा अप्रोच काय आहे हे समजून घेतो. जर हेल्थ असेल तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बाबा एखाद्या आजाराविषयी, त्यांचा औषधोपचार करण्याचा अप्रोच काय आहे, याच्या सगळ्याबद्दल चर्चा होते. तो क्वेश्चनर परत रिवाईज केला जातो आणि त्याच्यानंतर मग ते ज्यावेळेस शूटला येतात त्यावेळेस त्या क्वेश्चनरचा आधार घेऊन परत 1 तासभर चर्चा होते आणि मग आम्ही रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड केल्यानंतर सुद्धा आम्ही हे कायम सांगतो की जर आम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी खटकल्या तर ते कापण्याची उभा आम्ही आमच्याकडे ठेवतो. म्हणजे बऱ्याचदा ओघा तसं होऊन जातं की कुणीतरी काहीतरी सेन्सिटिव्ह गोष्टींबद्दल बोलून जातं किंवा काही अनसायंटिफिक गोष्टी असतात, तर त्या गोष्टी आम्ही सरसकट कापून टाकतो. तर आता सुद्धा आम्ही ब्रँड सोबत काम करताना एक गोष्ट त्यांना खूप क्लिअरली सांगतो की अमुक तमुक काय आहे पेक्षा काय नाही हे आम्ही त्यांना पहिल्या स्लाइडमध्ये सांगतो. ते म्हणजे नो कॉन्ट्रोवर्सी, नो गॉसिप्स आणि नो अनसायंटिफिक थिंग्स. तर आम्हाला कॉन्ट्रोवर्सीजमध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला गॉसिप्स करायचे नाहीत आणि आम्हाला अशास्त्रीय अशी कुठली माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची नाही.
तर त्यामुळे जर तुम्ही कुणीतरी काहीतरी अशास्त्रीय माहिती घेऊन येणार असाल किंवा कुणीतरी मग कसं माझ्याकडे मी भूत पाहिलं किंवा अशा कुठल्याही ज्या गोष्टी आहेत ज्याला शास्त्रीय आधार नाही, अशा जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती सांगणार असाल तर त्याला आपण पहिल्याच वेळेस आपण ते डिस्कार्ड करून टाकतो. त्याच्यामुळे हे पॅरामीटर्स लावून आम्ही सुरुवात केली. तर सुरुवात करताना मला वाटतं क्लॅरिटी असणं की मला त्या पॉडकास्टमधनं हवं काय आहे, आणि मग तुम्हाला ते काढता येतं का. कारण मग बोलता बोलता ओघाओघात माणूस भरकटत जातो, मग त्याला परत कापणं, परत मागे घेऊन येणं. तुम्हाला जर त्यांच्या मतासोबत तुम्ही सहमत नसाल तर ते सुद्धा सांगता येणं, ते नेगोसिएशनचं स्किल तुमच्याकडे असणं, या गोष्टी महत्वाच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅनिंग. म्हणजे अर्थात हे तर परफॉर्मन्सचा भाग झाला, पण त्या सगळ्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे प्लॅनिंग. आपण प्लॅन करू शकतोय का, माझ्याकडे महिन्याभराचं कॅलेंडर तयार आहे का, माझ्याकडे शिस्त आहे का, मी जर हे पॉडकास्ट करायचं म्हणतो आहे तर मला छंद आहे, मला आवडतंय म्हणून करायचं आहे, की मला खरंच मी या मीडियमकडे सिरियसली बघणार आहे. तर जितकं आपण सिरियसली या माध्यमाकडे बघू तितकं हे माध्यम ऑफर करू शकतं, पण मी स्वतः त्याला सिरियसली बघायला तयार आहे का. तर या सगळ्या गोष्टीच्या टप्प्यांमधनं तयारी करत गेल्यानंतर मला वाटतं आपल्याला हवी ती उत्तरं मिळतात. पण टू कट माय सेल्फ शॉर्ट, क्लॅरिटी, कम्युनिकेशन स्किल्स आणि प्लॅनिंगमध्ये रिसर्च हा सुद्धा खूप महत्वाचा टप्पा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुणालाही पॉडकास्टर बनण्यासाठी. अगदी खरं आहे. पण आता अजून एक नवीन ट्रेंड असा आलेला आहे की पॉडकास्ट म्हटलं की एक छान स्टुडिओ पाहिजे, असं छान इंटिरियर पाहिजे आणि त्या इंटिरियरमध्ये बसून छान गप्पा मारायच्यात, भले मग त्यातले विषय काही असो. हाही ट्रेंड सध्या वाढत चाललाय, म्हणजे झगमगाट पाहिजे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही अलीकडे स्टुडिओ केला, त्याच्या आधी आम्ही बघितले तुमचे अनेक पॉडकास्ट, तर असं एक छान साधा सोफा होता त्याच्यावर बसून तुम्ही गप्पा मारत होतात. तर याबद्दलही सांगा. म्हणजे या गोष्टी असल्या म्हणून यूट्यूब अल्गोरिदम वाढवतं की विषयामुळे अल्गोरिदम वाढतो, यामध्ये जो गोंधळ आहे ना त्याबद्दलही सांगा. मला हा प्रश्न खूपच आवडतो आणि मला कायम याच्याबद्दल बोलायला आवडतं. युट्यूबच्या बाबतीत कॉन्टेंट म्हणजे आशय हा राजा आहे. कॉन्टेंट इज किंग. त्याच्या पुढे काहीच नाही. मग तुम्ही किती महागडे कॅमेरा वापरता, मग तुम्ही किती मोठा सेलिब्रिटी आणला आहे, मग तुम्ही किती महागड्या मशीन्सवरती ते एडिट केलेलं आहे किंवा किती झगपक लाईट्स लावले आहेत, याच्यापेक्षा नेमकं काय बोललं जातंय याला जास्त किंमत आणि याला जास्त महत्व आहे. आणि तुमचा बोलण्याचा अप्रोच काय आहे, तुम्हाला हवं काय आहे त्यातनं. तर सुरुवात करताना सुद्धा आम्ही तर अगदीच घरातनं केलं होतं. म्हणजे 1 BHK होता जो आम्ही रेंट आउट केला होता, जिथे मी मुंबईला त्यावेळेस राहायचो. तर मग पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर माझं एक्स्ट्राचं सामान होतं, काही फ्रेम्स होत्या, काही झाडं होती आणि मग काही गोष्टी होत्या. तर त्या सगळ्या जमवून माझी पुस्तकं होती, ते सगळं असं बनवून आम्ही सेटअप लावला होता. आम्ही आजच्या दिवसापर्यंत आम्ही फोनवरती शूट करतो. आम्ही अजूनही व्हिडिओ कॅमेरा वापरत नाही. अर्थात माझं फिल्म्स आणि मीडियामधलं शिक्षण असल्यामुळे फोनचा कॅमेरा सुद्धा बेटर कसा वापरायचा, मग लाइटिंग कसं करायचं याचं बेसिक नॉलेज असल्यामुळे तो तसा तितका त्रास नाही झाला. पण कायम लोकांना युट्यूबवरती कुठल्याही साठी काम करताना सुरुवात करतात त्यावेळेस असं वाटतं की खूप पैसे खर्च करावे लागणार, काहीतरी महागड्या लाईट्स, कॅमेरा आणि बाकी स्टुडिओ लागेल वगैरे, असं मला वाटतं खूप मोठा भ्रम आहे हा. मी मागे सुद्धा एका इंटरव्ह्यूत बोलताना सांगितलं होतं की आम्हाला मध्ये एक मुलगा भेटला होता ज्याने 18 लाख रुपये खर्च केले होते त्याचा स्टुडिओ बनवण्यासाठी. स्टुडिओपेक्षा त्याने त्याच्या युट्यूब चॅनलसाठी, ज्यात त्याचा स्टुडिओ बनलाही नव्हता. म्हणजे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो शूट्स करायचा आणि ते सगळे पैसे देण्यात त्याने 18 लाख रुपये घालवले होते आणि त्यातनं त्याने कमवले काहीच नव्हतं. तर मला वाटतं पैसे टाकताना सुद्धा त्याचा ROI किती आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही पहिल्या दिवसापासून, जरी पॉडकास्ट आहे, जरी गप्पा मारायला आवडतात, जरी आम्हाला हे कॉन्व्हर्सेशन्स आवडतात, तरी आम्ही हे व्यवसाय म्हणून करतो आणि आम्ही याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं. तर मी जर या व्यवसायामध्ये 2 रुपये टाकणार असेल तर मला किती काळ काम करावं लागेल ते 2 रुपये परत मिळवण्यासाठी, आणि 2चे जर 3 करायचे असतील तर मग मला काय करावं लागेल. तर आम्ही हा अजिबातच छंद, आवड, पॅशन, म्हणजे अर्थात पॅशन आहे यासाठी करण्यापेक्षा आम्ही तो व्यवसाय म्हणून सुद्धा करतो. तर आम्ही फॉर्च्युनेटली आम्हाला असा व्यवसाय मिळाला, अशा व्यवसायात आम्ही पडलो जे आमचं पॅशनही आहे आणि ज्यातनं
आम्हाला काहीतरी एक कामही करता येतं, ज्यातनं एक विचारही उभा करता येतो आणि त्यातनं पैसे सुद्धा कमवता येतात. कारण जर मी यातनं पैसे कमवू नाही शकलो तर मला उद्यापासून हे करता येणार नाही याची खूप क्लॅरिटी आम्हाला आहे. त्याच्यामुळे हे करत राहताना सस्टेन होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे सुद्धा आम्ही तितक्याच महत्वाच्या नजरेनं बघतो. त्याच्यामुळे जी लोक नवीन युट्यूबर्स असतील, ज्यांना असं वाटत असेल की सुरुवातीला खूप पैसे खर्च करूयात म्हणजे मग आपल्याकडे ब्रँड्स येतील आणि मग लोक आपल्याला बघायला लागतील वगैरे, तर त्याने अल्गोरिदम्सला काहीही फरक पडत नाही. तुमचा आशय आणि फक्त आशय, तुमचा कॉन्टेंट हे ठरवणार आहे की तुमचं चॅनल वर्क करणार आहे की नाही. याला जोडून मी पुढे विचारते की आता अल्गोरिदम किंवा युट्यूबचे लाईक्स वगैरे किंवा सबस्क्रायबर हे तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमचे वाढत गेले जसे जसे विषय आणि लोक, पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही नवीन होतात तेव्हा तुमचा हा जो पॉडकास्ट किंवा एखादा नवीन व्हिडिओ आला तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरत होतात आणि कसे पोहोचत होतात? अर्थात सगळ्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक आम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली होती जी आजतागायत करतो आम्ही, ती म्हणजे माझ्या आणि शार्दूलच्या मित्रांचा आणि जवळच्या काही लोकांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, ज्याला आम्ही पहिल्याच दिवशी नाव दिलं अमुक तमुक आर्मी. आणि नवीन व्हिडिओ आला की मग आम्ही सगळेच्या सगळे व्हिडिओज त्या ग्रुपवरती टाकायचो आणि त्यांना सांगायचो की प्लीज बघा, प्लीज तुमच्या मित्रांना पाठवा, प्लीज स्टोरी शेअर करा आणि अशा सगळ्या गोष्टी. तर आम्ही आमच्या ज्या सगळ्या जवळची लोक होती, कारण सुरुवात तर करताना आम्ही दोघंच होतो ना, आम्ही दोघं किती लोकांपर्यंत खरंच पोचू शकणार होतो आमच्या सोशल मीडिया माध्यमातून, तर आम्ही आमच्या जवळच्या लोकांना आमची स्ट्रेंथ बनवली. त्याच्यामुळे ज्यावेळेस फक्त 2 शेअर करणारी लोक होती, 2ची 100 झाली आणि आता 100 लोक अमुक तमुक बद्दल शेअर करत होती. मग त्या 100 लोकांनी शेअर केलेला मधनं ज्यांना आवडत होतं आणखीन ते लोक शेअर करत होते. तर सुरुवातीलाच आम्ही आमच्या सगळ्या जवळच्या लोकांच्या नेटवर्कचा खूप चांगला उपयोग करून घेतला. अर्थात सगळ्या लोकांनी खूप प्रेमानं त्याला मदत केली आणि सगळे छान फ्लॅग बेरर्स होते आमच्या सुरुवातीपासून, की त्यांना आवडत होतं, ते सतत सूचना करत होते की हे करून बघा, हे नका करू, हे विषय घ्या, यांना बोलवा. तर सुरुवातीला आमच्या जवळच्या लोकांनी हे सगळं मोठं करायला मदत केली आणि मग त्यातनं हळूहळू ते मोठे होत गेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या आयुष्यात लोकांना उपयोगी पडतील असे विषय असल्यामुळे ते लवकर पसरायला आणि लवकर लोकांपर्यंत पोचायला मदत झाली. म्हणजे आम्ही खुसखुस ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की हा शो अजिबात चालणार नाही, का तर कोण टॅबू विषयांबद्दल बोलतं, कोण अनकम्फर्टेबल विषयांबद्दल बोलेल आणि का ऐकेल. पण तो शो आमचा सगळ्यात जास्त चालला, का तर फक्त हे ओमकार किंवा शार्दूल नव्हते ज्यांना या विषयांबद्दल बोलायचं किंवा ऐकायचं होतं, अशी खूप लोक होती, फक्त त्यांना बोलता येत नव्हतं. तर ते ज्यावेळेस लक्षात आलं की अच्छा, म्हणजे आपल्याला जे खूप बोल्ड वाटतंय ते बोल्ड नाहीये, ते खूप खरं तर कम्फर्टिंग आहे. ते जसं मला त्याची गरज वाटतेय तसं माझ्यासारख्या खूप लोकांना गरज वाटते आणि मला वाटतं त्याच्यामुळे ते रेझोनेट झालं. दुसरी एक स्ट्रॅटेजी वाईज जी आम्ही सुरुवातीला गोष्ट केली ती म्हणजे आम्ही वेगवेगळे शोज वेगवेगळ्या ऑडियन्ससाठी तयार केले. खुसफुस या थॉटमधनं तयार झाला होता आणि मग त्याचा ऑडियन्स कुणीही असू शकणार होतं. द अमुक तमुक शो जे मी आणि शार्दूल होस्ट करतो त्याच्यासाठी आमच्या डोक्यात मिलेनियल्स होते, जी आमच्या वयाची मुलं होती. त्याच्यामुळे मग त्याच्यात येणारे विषय त्या पद्धतीचे होते. नवा व्यापार सुरू केला त्यावेळेस आमच्या डोक्यात व्यावसायिक आणि बिझनेस कॉन्व्हर्सेशन ऐकणारी लोक, ती लोक होती. त्याच काळात आम्ही एक प्रयोग केला होता, इंद्रजित मोरे सोबतचा बेसिक गोष्टी नावाचा एक पॉडकास्ट केला होता. त्याच्यासाठीचा ऑडियन्स आमच्या डोक्यात होता की जेनझीसाठी तो शो असेल. अर्थात तो शो तितका चालला नाही आणि इंद्रजित मुंबईत असल्यामुळे आम्हाला ते शूट कोऑर्डिनेट करण्यासाठी पण वेळ जायचा, म्हणून आम्ही तो शो बंद करून टाकला. पण प्रत्येक एकाच चॅनलवरती अजूनही मला वाटतं आपण एकमेव चॅनल असू 4 वेगवेगळे पॉडकास्ट करणारं चॅनल होतं. त्याच्यामुळे जरी अमुक तमुक एक चॅनल असलं तरी 4 वेगळे वेगळे शो होते आणि त्याच्यासाठीचे ऑडियन्सेस 4 वेगळे वेगळे होते. त्याच्यामुळे मला ही सुरुवातीपासून मुभा मिळाली खूप व्हेरिएशन आणि व्हरायटी देण्याची एकाच चॅनलवर. आणि मग प्रत्येकासाठीचा एक वेगळा ऑडियन्स होता. म्हणजे अजूनही खुसफुस बघणारा एक वेगळा ऑडियन्स आहे, नवा व्यापार बघणारा वेगळा ऑडियन्स आहे, धनदौलतचा वेगळा ऑडियन्स आहे, द मुक्त शोचा वेगळा ऑडियन्स आहे, काही फक्त लोकांना ऐकायला येणारा वेगळा ऑडियन्स आहे. तर असे छोटे छोटे आपोआपच गट तयार झाले आणि मग आम्ही फक्त त्या एका गटात अडकून राहिलो. मग आम्ही आज हे दिल्यानंतर उद्या हे पण आहे, मग परवा आणखीन काहीतरी.
तर सतत काहीतरी नवीन आणि अनप्रेडिक्टेबल देण्याची पण लोकांना सवय झाली आणि त्यांनी ते एक्सेप्टही केलं. तर आता त्याच्यामुळे मला एक्सपेरिमेंट करताना फार काळजी करावी लागत नाही, कारण माझ्या लोकांना मी सुरुवातीपासून एक्सपेरिमेंटची सवयच लावली. जर मी रोज उठून सगळे सेलिब्रिटीजचेच पॉडकास्ट केले असते आणि आज मी एक काहीतरी वेगळा विषय घेऊन हेल्थबद्दल बोलायला लागलो असतो, तर कदाचित माझा ऑडियन्स हेल्थसाठी आला नव्हता, त्याच्यामुळे त्यांना हे आवडलं नसतं. पण आम्ही सुरुवातीपासूनच इतकी व्हरायटी दिल्यामुळे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधनं ऑडियन्स आणल्यामुळे आता आम्ही कुठल्याही विषय करायला गेलो तरी लोक नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांना सवय आहे त्या पद्धतीच्या कॉन्टेंट कन्झ्युम करणं. तर ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होती सुरुवातीपासून की वेगळे वेगळे बकेट्स असावेत आणि ब्रॅकेट्स असावेत ज्याच्यामधनं वेगवेगळ्या स्ट्रीममधनं माणसं यावी. खरंय. आणि आता सोशल मीडिया म्हणजे सध्या तर सोशल मीडिया सगळ्यांचे काय म्हणतात ते एक हुकमी एक्का झालेला आहे. काही असेल तरी सोशल मीडिया आपल्याला लागतो आणि अमुकचं पण सोशल मीडिया छान आहे. इन्स्टावरचे त्यांचे रील्स आणि तुम्ही जे त्यातले योग्य म्हणजे हवा तोच आशय काढून देता, तर त्यांनी पण तुम्हाला कशी साथ दिली सोशल मीडिया, की तिकडे पण एक वेगळा ऑडियन्स आहे तुमचा? अर्थात तिकडे खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा ऑडियन्स आहे. मला वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदा इंस्टाग्राम पॉडकास्ट प्रमोट करण्यासाठी वापरायला सुरुवात अमुक तमुकने केली असेल. आपण जरी युट्यूबवरती मोठे व्हिडिओ बनवणारं चॅनल असलं तरी आपण सुरुवातीपासून पहिल्या एपिसोडपासून त्याचे छोटे रील्स कापून इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेस जी कोणी मराठीत किंवा हिंदी इंग्रजीमध्ये सुद्धा पॉडकास्ट करणारी लोक होती ती त्यांचा बनवलेला एपिसोड त्याचा ट्रेलर बनवायचे आणि तो इंस्टाग्रामवर टाकायचा. आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने याला पाहिलं. आम्ही त्याला या पद्धतीनं पाहिलं की इंस्टाग्रामवर इंडिपेंडेंटली वर्क करेल असा कॉन्टेंट इंस्टाग्रामवर देऊया, ज्याचा कदाचित पूर्ण व्हिडिओचा संबंध असेल नसेल माहीत नाही, पण इंडिपेंडेंटली इंस्टाग्रामवर वर्क करेल असा कॉन्टेंट इंस्टाग्रामवर टाकायचा. त्याच्यामुळे एक संपूर्ण संवाद, एक संपूर्ण संवादाचा भाग, त्यात ग्लिम्सेस नाहीयेत, त्यातनं मला काहीतरी मिळतंय, काहीतरी वर्क करतंय, असा एक इंडिपेंडंट कॉन्टेंट पीस आहे. त्याच्यामुळे जरी आम्ही कॉन्टेंट 1 तासाचा एक पॉडकास्ट बनवला तरी एक युट्यूबसाठीचा तो कॉन्टेंट आणि त्याच्यासाठीचे इंस्टाग्रामवरचे 10 इंडिपेंडंट कॉन्टेंट पीसेस, या पद्धतीनं पाहिल्यामुळे लोकांना ते रेझोनेट करायला खूप सोपं पडलं. त्याच्यामुळे मग लोक ते शेअर करायला लागली आणि त्याने फनल सारखं काम केलं. म्हणजे लोक इंस्टाग्रामवर हा कॉन्टेंट बघायचे, त्यांना तो आवडायचा आणि मग ते येऊन व्हिडिओ बघायचे. बरोबर. आता अजून एक प्रश्न असतो की पॉडकास्ट मधून उत्पन्न मिळतं का आणि ते कसं मिळतं, आणि यूट्यूब हे जे तुम्ही माध्यम निवडलंय तर यूट्यूबसाठी किती व्ह्यूवरशिप लागते म्हणजे आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होतात? जनरली आपण हे गुगल करून बघतो किंवा विचारून बघतो, पण अनुभवी व्यक्तीने सांगितलं ना की मुलांच्या म्हणा किंवा पालकांच्या मनात ते अधिक काय म्हणतात ते रुतून राहतं, तर त्याबद्दल पण सांगा ना. एकतर तुम्हाला जर सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर युट्यूब हे आत्तासाठीचं एकमेव माध्यम आहे ज्यातनं आपल्याला पैसे कमवतात. इंस्टाग्रामवर अजूनही भारतात मॉनिटायझेशन उपलब्ध नाही. त्यांनी बीटा व्हर्जन सुरू केलं होतं मॉनिटायझेशनसाठी काही क्रिएटर्ससाठी, जे सुद्धा ट्रायलमध्ये होतं, जे नंतर वर्क नाही झालं. स्पॉटिफाय काही अर्थी, काही परत त्यांचं बीटा टेस्टिंगमध्येच ते व्हर्जन आहे आणि स्पॉटिफाय ट्राय करत आहे पण त्याच्यातनं काही फारसे पैसे मिळत नाहीत. आणि युट्यूबच हे एकमेव माध्यम आहे ज्यावेळेस पैसे कमवण्यासाठीचा विचार करतो आपण प्लॅटफॉर्म म्हणून. 2-3 टप्प्यातनं पैसे मिळतात. एकतर ज्या जाहिराती आपण युट्यूब व्हिडिओवरती बघतो तर कुठल्या पद्धतीच्या जाहिराती दाखवल्या जातात आणि किती वेळा जातात याच्यावरनं तुम्हाला युट्यूब ॲड रेव्हेन्यू देतो. हे यावरती सुद्धा डिपेंड करतं की कोणता तुमचा ऑडियन्स आहे. म्हणजे मी जर एक शेतीविषयक चॅनल आहे माझं, तर माझ्या चॅनलवरती येणाऱ्या जाहिराती सुद्धा शेती आणि शेती रिलेटेड प्रॉडक्ट्सच्याच असतील आणि तो विकत घेणारा ऑडियन्स सुद्धा वेगळा असेल आणि त्याची तिकीट साईज सुद्धा म्हणजे त्या प्रॉडक्टची किंमत सुद्धा कमी असेल. याच्या उलट मी जर अमुक तमुक सारखंच किंवा NRIsना टार्गेट करणारा कॉन्टेंट तयार करणार असेल तर त्याच्यावरती येणारे जाहिरातदार हे खूप वेगळे असतील, त्याच्यावरती येणारे ब्रँड्स हे खूप वेगळे असतील, त्याच्यामुळे त्यांच्यासाठीचा दर वेगळा असेल. त्याच्यामुळे जरी जाहिरातीतनं पैसे मिळत असले तरी सगळ्या जाहिरातींना सारखे पैसे नाही मिळत. तुमच्या चॅनलवरती कुठल्या पद्धतीच्या जाहिरातींसाठी तुमचं चॅनल एलिजिबल आहे त्याच्यावरनं तुमच्या जाहिरातींचे दर ठरतात.
दुसरी गोष्ट, तुमचा किती वेळ व्हिडिओ पाहिला जातो, वॉच आवर्स म्हणतो आपण त्याला, तर त्या वॉच आवर्स वरनं युट्यूब तुम्हाला पैसे देतं. तर या दोन माध्यमातून युट्यूबकडनं आपल्याला डिरेक्टली पैसे मिळतात. त्याची पात्रता एवढीच आहे की हल्ली तर 2000 सबस्क्रायबर जर तुमच्या चॅनलला पूर्ण झाले असतील तर तुम्ही पात्र होता युट्यूबमधनं पैसे कमवायला, आणि तुम्ही ऍक्च्युअल 4000च्या पुढे सबस्क्रायबर झाले तुमचे, आणि मग तुम्हाला रेग्युलर व्ह्यूज मिळत असतील, त्याच्यावरती ऍड्स चालू असतील तुमच्या, तर थोडे थोडे पैसे मिळायला सुरुवात होते. पण या क्षेत्रात अगदी फुल टाइम आपण म्हणतो करिअर, तसं करिअर करणं सोपं आहे का, आणि करिअर करता येतं का, की साईड बाय साईड काहीतरी आपल्याकडे असावं? कारण सध्याचं आपण म्हणतोय हे युगच असं आहे की एका करिअरवरती आपण सॅटिस्फाईड नाही होऊ शकत, सो वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला लागतात. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मी अर्थात त्याचं उत्तर हो देईन, कारण माझं पूर्ण करिअरच यामध्ये आहे आणि हेच काम मी पूर्ण वेळ करतो. त्याच्यामुळे पूर्ण वेळ काम करता येतं का, तर अर्थात त्याचं उत्तर हो आहे. एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे आपल्याला जर डॉक्टर बनायचं असेल तर आपण शिक्षण घेतो, MBBS करतो, MD करतो, DM करतो आणि मग डॉक्टर बनतो. इंजिनियर बनायचं असेल तर त्याचं एक काहीतरी शिक्षण घेतो आणि मग इंजिनियर बनतो आणि मग नोकरीला लागतो. सोशल मीडियाच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली असं काही एक फॉर्मल शिक्षण नसल्यामुळे कोणालाही यात काम करता येतं. तर मग ते मला वाटतं आपण शिकून कुठून घेऊ शकतो का, आपण कुठे सोशल मीडियामध्ये जे युट्यूबमध्ये कॉन्टेंट बनवतात अशा लोकांसोबत इंटर्नशिप करून ते शिकून घेऊ शकतो का, कारण हे स्किल्स आहेत. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला युट्यूब अनालिटिक्स कसे वापरायचे, मग त्याचं पोस्टिंग कसं करायचं, मग त्याच्या वेळा कशा ठरवल्या पाहिजे, मग थंबनेल कसं असलं पाहिजे, त्याचे टॅग्स कसे टाकायचे, मग त्यासाठी शूट करण्याची काही प्रोसेस असली पाहिजे का, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर मला वाटतं या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. मग हे तुम्ही कोणाकडे तरी इंटर्नशिप करून शिका, जर तुम्हाला कोणी डायरेक्ट शिकवत असेल तर शिकवा, पण मला नाही वाटत या पद्धतीचे कोर्सेस पण कुठे अवेलेबल आहेत की तुम्हाला सोशल मीडिया कसं वापरायचं आणि त्याच्यासाठी कॉन्टेंट कसं तयार करायचा याचे कोर्सेस कुणी देणार असेल. तर मला वाटतं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. खूप लोक आज कॉन्टेंट बनवायला लागतात आणि खूप लोक फेल होतात. याचं हे महत्वाचं कारण आहे की त्यांचं शिक्षणच झालेलं नाहीये की नेमकं करायचं काय. दुसरी गोष्ट, त्यांना माहीतच नाहीये की त्यांना का करायचंय. तर मी कायम सगळ्या लोकांना जे कॉन्टेंट क्रिएशन मध्ये येऊ पाहतायत त्यांना हा प्रश्न असतो की ठीक आहे, तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट करायचंय, ग्रेट, तुम्हाला का करायचंय. काही लोकांसाठी, खास करून आजच्या जी खूप 8वी 9वी 10वी पासूनची जी मुलं आहेत, माझेही काही भाचे पुतणे आहेत, त्यांच्यासोबत बोलताना सांगा मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय का, तर मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय. मान्य आहे, पण मग त्यातनं अपेक्षित काय आहे. तर त्यांना असं वाटतं की इन्फ्लुएन्सर बनलो म्हणजे मग मला माझ्या सोसायटीतले, माझ्या मित्रांमधली लोक मला ओळखतील, मग माझे इतके नंबर ऑफ फॉलोअर्स असतील म्हणजे मी फेमस होईल, माझ्याकडे ब्लू टिक होईल म्हणजे मग मला लोक रेकग्नाइज करायला लागतील, मग माझ्याकडे ब्रँड्स येतील आणि मग मला इंस्टाग्राम आणि युट्यूब आणि सगळे माध्यम मला पैसे देतील आणि मग मला जाहिराती मिळायला लागतील. हा उद्देश असू शकत नाही मला असं वाटतं. सोशल मीडियावरती कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट क्रिएटर म्हणतो ना आपण, तर क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का, तुमच्याकडे सांगण्यासाठी काही आहे का, तुमच्याकडे देण्यासाठी काही आहे का. ते जर असेल मला वाटतं तर तुम्हाला तिथे जम बसवणं शक्य होतं आणि सोपं होतं. म्हणजे असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये की सगळेच क्रिएटर्स हे काहीतरी विचार करून येतात आणि त्यांना फेमस व्हायचंय आणि या सगळ्या विचारांना ते आलेले नसतात. पण अशीच लोक टिकू शकतील ज्यांच्याकडे देण्यासाठी काहीतरी आहे. तर काम करायचंय का, तर करा, पण का करायचंय, तुमचा का क्लिअर असेल तर मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं मिळायला खूप सोपं होतं. पण जर आता कंटेंटच्या बाबतीत आपण म्हटलं तर अमुकचे विषय तर अफलातून असतातच, म्हणजे ज्यातून आम्हाला सुद्धा नवीन विषय कळतात आणि माहिती मिळते. पण एकंदरीत आपण जर बघितलं तर असं एक आहे की जो कंटेंटमध्ये काहीच नाहीये, नुसतं एक टाइमपास आहे, काही अर्थ नाहीये, असे कंटेंट सुद्धा फार वरच्या लेवलपर्यंत जातात, त्यांना व्ह्यूज जास्त असतात, त्यांचे फॉलोअर्स जास्त असतात. पण मग हे कशामुळे, म्हणजे ह्याचा सुद्धा एक वेगळा वर्ग आहे का? अर्थात वर्ग आहे. म्हणजे कॉन्टेंटच्या बाबतीत आम्ही असं कायम म्हणतो की प्रत्येक प्रकारच्या कॉन्टेंटला ऑडियन्स आहे, प्रत्येक प्रकारचा. मग आपण ते डोक्यावरती थाळ्या मारणारी लोक बघतो, पासून पावडरचे डबे उडवून त्याच्यावर नाचणारी लोक बघतो, पासून फक्त किंचाळणारी लोक असतात, फक्त काहीतरी शिव्या देणारी लोक असतात, काहीतरी विचित्र कपडे घालून नाचणारी लोक असतात, सगळ्या पद्धतीची लोक आहेत.
मला वाटतं ना आपण सोशल मीडियाकडे थोडंसं वेगळ्या अर्थानं बघायला पाहिजे. आपण सोशल मीडियावरती का येतो, तर अर्धा वेळ तर मला एंटरटेनमेंट हवी असते. माझ्याकडे वेळ नाहीये काहीतरी घालवायला, आणि मग त्याच्यासाठी मग मी इंस्टाग्राम उघडणार आहे आणि मग ते स्क्रोल करत जाणार आहे. त्याच्यामुळे अर्थात एंटरटेनमेंट सीक करणारा मेजॉरिटी ऑडियन्स आहे. तर जर तुम्ही एंटरटेनिंग काहीतरी देत असाल तर तुम्हाला ऑडियन्स मिळणार आहे अर्थात. त्याच्या पलीकडे जाऊन एज्युकेशनल पर्पजसाठी पण लोक आहेत. अच्छा मी वेळ घालवतोच आहे, पण त्याच्यापेक्षा ना मग मी युट्यूबवरचा व्हिडिओ बघतो किंवा बघते आणि मग तेवढाच माझा वेळ जाईल. आणि मग तो बघताना काय असावा, तर मग अच्छा कोणीतरी काहीतरी छान माहिती सांगते, अच्छा काहीतरी एक्सप्लेनर व्हिडिओ आहे, अच्छा या देशातली काहीतरी माहिती मिळते, मला ट्रम्प आणि पुतीनमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते, तर आपण मग त्या पद्धतीचा कॉन्टेंट फोकस करतो. पण हे विसरून चालणार नाही की सोशल मीडियावरती येणारे 90-85% लोक ही तिकडे करमणूक म्हणून येतात. त्याच्यामुळे तिथला 90-95% कॉन्टेंट कदाचित करमणुकीसाठीचाच असेल, आणि ज्यातून लोकांची करमणूक होईल मग तो कुठल्याही पद्धतीचा कॉन्टेंट असू शकतो. मग ते आज लोक डोक्यावरती थाळ्या आपटतायत, मग उद्या काहीतरी वेगळं करायला लागतील, आणि मग त्याला काही सीमाच नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा येतो, पण या सगळ्यातनं सगळ्यांना पैसे कमवता येतात का? जर तुम्हाला यातनं पैसे कमवायचं असेल तर पैसे येण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जाहिरातदार यायला पाहिजे, तुमच्याकडे ऍड्स यायला पाहिजे. ऍड्स अशा कॉन्टेंटवरती जातील का? तर अर्थात असे खूप फनी कॉन्टेंट बनवणारे किंवा खूप व्ह्यूज असणारे अकाउंट्स आहेत, ज्याला खूप व्ह्यूज मिळतात, खूप शेअर्स मिळतात. ते खरंच त्यातनं किती पैसे कमवतात, तर कदाचित काहीच नाही. कारण त्यांना पैसे कमवण्यासाठी त्या कॉन्टेंटला स्पॉन्सर करता येईल, एंडोर्स करता येईल असे ब्रँड्स कुणीतरी असले पाहिजेत. तर जर तुम्हाला त्यातनं पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला कदाचित असा कॉन्टेंट बनवावा लागेल जो ब्रँड्सना पण आवडेल. असा कुठला ब्रँड असेल का जे डोक्यावरती ताटली मारून घेतल्यानंतर कुठल्या तरी व्यक्तीसोबत असोसिएट करतील? कदाचित नाही, कदाचित हो. तुम्हाला जर तो एक तुमचा नीश तयार करता आला आणि तुम्हाला त्याच्यासाठी ब्रँड आणता आले तर तुम्ही त्यातनं पैसे कमवू शकाल. पण फक्त ते एकमेव कारण असू शकत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता टाइम स्पॅन हा सध्याचा खूप विषय, म्हणजे छोटे व्हिडिओज आहेत हे जनरली जास्त बघितले जातात आणि मोठे व्हिडिओज फार बघितले जात नाही, असं एक आपण अल्गोरिदम सांगतो किंवा आपला जनरली आपण वाचतो. अमुक तमुकचे व्हिडिओ तर बघितलं तर युट्यूबचे चांगलेच लांब असतात खरं तर. म्हणजे मग हे जे आहे की एकीकडे फार वेळेचं कंटेंट बघितलं जात नाही आणि तुमचा कंटेंट मोठा असतो, तर तुम्हाला हे करताना, मोठा कंटेंट करताना किंवा जास्त वेळेचा करताना त्यात रिस्क नाही का वाटत, किंवा सुरुवातीला पण असं नाही का वाटलं की एवढं कोणी बघेल का? आम्हाला सुरुवातीपासून खूप लोक सांगायचे की तुम्ही 25 मिनिटाचे पॉडकास्ट करा, 30 मिनिटाचे करा. आणि आमचं असं व्हायचं सुरुवातीपासून की अरे पॉडकास्ट आहेत ना ते, म्हणजे ते जास्त मोठे होतील, म्हणजे तासभर लागेल, त्यावेळेस 2 तास होईल, 4 तास होतील. आपण हिंदी इंग्लिशमध्ये काही पॉडकास्ट बघतो 7-7, 8-8 तासाचे पॉडकास्ट असतात, आणि पॉडकास्ट आहेत ते, तो लॉंग फॉर्मॅटच आहे. तर आम्हाला खूप लोकांनी सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न केला की थोडे छोटे करा. आम्हाला अर्थात सुरुवातीला कॉमेंट्सही यायच्या की तुम्ही थोडे छोटे एपिसोड्स करा तर लोक जास्त ऐकतील, चांगलं काम करताय पण इतके मोठे एपिसोड करताय, कसं तुमच्या चॅनलला काही ग्रोथ मिळेल, असे लोक कॉमेंट करूनही सांगायचे आम्हाला. पण आम्ही अजिबातच ते कमी केलं नाही. माझा स्वतःचा प्रामाणिकपणे एका गोष्टीवरती विश्वास आहे, तो म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. मी ही टर्म खूप रेग्युलरली प्रत्येक ठिकाणी वापरतो, इफेक्टिव्ह लेंथ. परिणामकारक त्याची लांबी असली पाहिजे. मला एका पॉइंटला जर असं वाटतंय की मला कंटाळा आला आणि इथे माझं लक्ष विचलित झालं तर आम्ही तो पार्ट कापून टाकतो. पण याचा अर्थ असा नाही की तो कॉन्टेंट 15 मिनिटावर येऊ शकेल. खूप लोक सुरुवातीपासून सांगतात की काय वर्ल्ड फिक्स पेक्षा छोटी मेमरी आहे आणि मग आता लोक काहीच ऐकत नाहीत, वाचत नाही, लगेच डिस्ट्रॅक्ट होतात का? तर होतात. याच्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरतो. आपण युट्यूबवरती जनरल टाइमपास करायला शक्यतो जात नाही. आपण युट्यूबच्या फीडमध्ये स्क्रोल करून व्हिडिओ शक्यतो कमी पाहतो. आपण युट्यूबवरती गेलो की काहीतरी सर्च करतो आणि मग तो व्हिडिओ बघायला जातो. इंस्टाग्रामवर आपण या अकाउंटवरती जाऊयात आणि या अकाउंटच्या सगळ्या रील्स बघूयात असं नाही करत. इंस्टाग्रामच्या फीडवरती जातो आणि रील्स स्क्रोल करत राहतो. तर हा खूप महत्वाचा डिफरन्स आहे दोन्ही प्लॅटफॉर्म्स मधला. युट्यूबवरती तुमच्यासाठी स्पेसिफिकली सर्च करून लोक येणार आहेत.
त्याच्यामुळे ती लोक तुमच्या कॉन्टेंटमध्ये एकतर इंटरेस्टेड आहेत, तुमच्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड आहेत. तर ज्यावेळेस जी लोक तुम्हाला सर्च करून येणार आहेत त्या अर्थी ते आर ऑलरेडी एंगेज्ड इन युअर कॉन्टेंट. तर तिथे तुम्ही मोठा कॉन्टेंट बनवूच शकता कारण त्यांना त्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे. वेअरॅज इंस्टाग्रामसाठीचा जो स्क्रोलिंगचा कॉन्टेंट आहे तो रीचचा आहे. तर तिथे जर जितके नंबर ऑफ व्ह्यूज तुम्हाला आहे, किती शेअर्स आहेत, याच्यावरनं ऑल्गोरिदम ठरवणार आहे तुम्हाला ती रील दाखवायची का नाही दाखवायची. मग यात क्रिएटरही काही करू शकणार नाही किंवा कुणीच काही करू शकणार नाही. ऑल्गोरिदम ठरवणार की तुम्हाला ती रील दाखवायची का नाही. याच्यासाठी तो कॉन्टेंट शेअरेबल आहे का. तर आम्ही युट्यूबसाठी कॉन्टेंट बनवताना हा विचार करतो की तो सर्चेबल आहे का, त्याला शोधता येतंय का त्या प्लॅटफॉर्मवरती, आणि इंस्टाग्रामवरती तो शेअरेबल आहे का. तर हे जर माहीत असेल तर मग मला नाही वाटत, मग त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर कॉन्टेंट बनवताना आम्ही छोटा बनवतो ना, तो छोटा बनवावा लागतो कारण त्याचा पर्पज वेगळा आहे. युट्यूबवरचा कॉन्टेंट बनवताना वेगळा बनवावा लागतो कारण त्याचा पर्पज वेगळा. तर हे गणित ज्यावेळेस कळतं मला वाटतं त्यावेळेस थोडं क्लिअर होतं. पण असं कधी झालंय का की आता तुम्ही एखादा एपिसोड शूट करताय, विषय ठरलाय, सगळी त्याची मांडणी झाली आहे, गेस्ट आले आहेत, बोलतायत, आणि तुम्हाला तो प्रचंड विषय तुमचा छान झालाय, तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की वा हा खूप छान झालाय, आणि तो अपलोड केला आणि त्यानंतर ना तुमच्या अपेक्षेपेक्षा त्याला कमी व्ह्यू आले, तर त्यामागे काय कारण असेल असं वाटतं? असं कायम होतं. म्हणजे मला आठवतंय आम्ही मध्यंतरी मृत्यूचा एक एपिसोड केला होता फुसवरती, आणि मला तो म्हणजे एकतर मृत्यू हा विषयच मला स्वतःला खूप फॅसिनेट करतो, आणि त्याच्यावरचा मुलमुले सरांसोबतचा एपिसोड खूप कमाल झाला होता, खूपच कमाल झाला होता. तर म्हणजे आम्ही खूप असे थ्रिल्ड होतो की काय आपण केलंय आयुष्यात, आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन आज करता आलंय, लोकांना इतका आवडेल हा विषय वगैरे, आणि लोकांनी नाही पाहिला तो. आणि आम्हाला फार त्रास झाला की अरे बापरे, इतका चांगला एपिसोड आहे आणि कुणीच पाहिला नाही. आणि त्याच्याच महिन्याभराच्या आधी का नंतर आम्ही माणसं खोटं का बोलतात हा व्हिडिओ केला होता, जो चांगला होता, म्हणजे जो वाईट नव्हता, जो चांगलाच होता, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगला मृत्यूचा होता, आणि तो अजिबातच चालला नाही. तर आमचं असं झालं की एकच गेस्ट आहेत, म्हणजे नंदू मुलमुले सरच बोललेत आणि किती चांगलं बोललेत दोन्ही ठिकाणी, पण हा इतका वेगळा आहे, जगाच्या वेगळा विषय आहे, जो करताना पण आम्हाला मजा आली होती की असा चांगला कॉन्टेंट आपण दिला, त्याला अजिबात व्ह्यूज आले नव्हते. त्याच्यावर मुलमुले सर म्हटले होते की म्हणजे त्यांनाही त्रास झाला होता तो व्हिडिओ चालला नव्हता, तर त्याच्यावर म्हटले होते की करावा शोले आणि चालावा जय संतोषीमा. तर काही वेळेस आपला काहीच कंट्रोल नसतो एखादा कॉन्टेंट पीस कसा चालेल कसा नाही. आणि आता खरं बघायला गेलं तर मी फारसा त्या आकड्यांमध्ये अडकतही नाही. म्हणजे अर्थात टीम ते सगळे मॉनिटर करत असते, मी स्वतः आता त्या आकड्यांमध्ये अडकतही नाही. मला आता असं होतं की हा विषय आहे, हा विषय आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे, ते करताना मजा आली का. हल्ली माझा पूर्ण फोकस तो एपिसोड शूट करताना मजा येते का, मला त्यातनं काहीतरी काढता येतंय का, मला जो एक त्रास देतो आहे तो प्रश्न सुटतोय का, त्यातनं त्याचा काहीतरी अप्रोच मिळतोय का, याच्यात असतो. जर तिकडे मी सक्सेसफुल झालो तर चांगलं गोष्ट आहे, म्हणजे नाही तर मग मला पुढच्या वेळेस याच्यावर थोडं आणखी काम करायचंय. तर आता नंबर्सपेक्षा माझा स्वतःचा वैयक्तिक अप्रोच हा ते करताना मजा येते का इथे आलेला आहे. म्हणजे तो आधीपासून होता, पण आता मी फार नंबर्समध्ये अडकत नाही. म्हणजे अर्थात चांगले नंबर असले की छान वाटतं, कारण मग बरे पैसे मिळतात युट्यूबकडनं तुम्हाला, कारण जाहिराती जास्त येऊन गेलेल्या असतात वगैरे वगैरे गोष्टी. पण फार वाईट असेल तर मग त्रास होतो थोडा, मग थोडा रिवर्क करायला लागतं, मग काय चुकलं आहे आणि मग काही टॅग्स चुकतायत का. कारण बऱ्याचदा असं होतं की युट्यूबच्या पॉलिसी अशा असतात की काही शब्द वापरू शकत नाही, म्हणजे आपण काही कॉन्टेंट जो करतो त्यातले काही शब्द फ्लॅग करतो युट्यूब. तर या सगळ्या गोष्टींची थोडी काळजी घ्यायला लागते. मग काही गोष्टी बदलाव्या लागतात, मग थंबनेल चेंज करा, अशा काही गोष्टी कराव्या लागतात. पण आवडलेला एपिसोड न चालणं मला वाटतं महिन्यातनं किमान एकदा होणारी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हटलं की थंबनेल, टायटल किंवा तुमच्या त्या ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये खुसफुस म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा, आणि मुळात तुमच्या पॉडकास्टचं नाव अमुक तमुक, हे तर अगदी म्हणजे खूपच आपल्या रोजच्या आयुष्यात येतं, अमुक तमुक झालंय किंवा असं वगैरे. पण मुळात हे जे सगळं तुमचे थंबनेल असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात, म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं याला क्लिक करून बघूया, किंवा त्याची टायटल.
मग हे सगळं करताना यावरही तुमचं डिस्कशन कसं असावं, काय असावं, असे क्रायटेरिया तुम्ही कसे ठरवता? म्हणजे त्याच्यासाठी ही टीम आहे की कसं चालतं तो? हो, अर्थात या सगळ्याची टीम आहे आणि आता आपल्याकडे काही एडिटर्स आहेत, सोशल मीडियाची वेगळी टीम आहे जे हे सगळं थंबनेल बनवणं, पोस्ट करणं या सगळ्या गोष्टींचं काम बघते. आणि कॉन्टेंट आणि रिसर्चची एक टीम आहे जे कॉन्टेंट कॅलेंडर करणं, प्रश्न काढणं, त्याच्यासाठीचा अभ्यास, रिसर्च करणं हे सगळं काम करत आहे. अर्थात म्हणजे कुठलाही नवीन पॉडकास्ट रिलीज होणार असतो त्यावेळेस सोशल मीडिया टीम काही ऑप्शन्स टाकते की हे 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 ऑप्शन्स आहेत जे थंबनेलवरती जाऊ शकतात. मग त्याच्यावरती कोणाला काय आवडतंय, कोणाला काही आवडत नाहीये. तर आम्ही आमच्या ऑफिसची सिस्टीम फारच डेमोक्रॅटिक आहे. त्याच्यामुळे मग सगळेच जण सांगतात की नाही मग हे या पद्धतीनं करून बघूयात, मग हे या पद्धतीनं करूयात. तर ते त्या यानेच आम्ही करतो की काय वर्क करेल, काय आवडतंय. मग अच्छा हा एपिसोडचा टायटल कदाचित फार कंटाळवाणं वाटू शकतं, मग ते इंटरेस्टिंग बनवण्यासाठी काय होईल, मग हे असेल तर मी क्लिक करीन का. तर या सगळ्याचं थोडंसं हे करून आम्ही करतो ते. पण आता थोडं सोपं झालंय ते, म्हणजे आता कळलंय की काय पद्धतीचे टायटल्स वर्क करतात, तर ते परत परत करण्याचा पण मुद्दा आहे. आता हे तुमचं पॉडकास्ट खूप छान चाललंय. आता अनेक पॉडकास्ट आले त्यानंतर की प्रत्येकाने आपापले वेगवेगळ्या पद्धतीने विषय मांडणे किंवा काही गेस्ट सुद्धा त्या वेगवेगळ्या पॉडकास्टवरती गेले. म्हणजे आता प्रत्येकाला असं झालं की पॉडकास्ट करावं. इव्हन आम्ही बघून आमच्या वयमने पण काही गोष्टी पालक आणि मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा काही व्हिडिओज केले. हे सगळं सुरू आता झालेलं आहे. पण आता पुढच्या काळात हे पॉडकास्ट किती तग धरून राहतील आणि त्याशिवाय त्याच्या पलीकडे जर आपल्याला जायचं असेल आणि टिकायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे आणि तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत त्या संदर्भात? मला वाटतं पॉडकास्टिंगचं फ्युचर अजूनही मराठीसाठी तर खूप मोठं आहे. एकतर आपल्याला खूप स्टार्स, ऍक्टर्स यांच्याबद्दलच्या कुतूहलापेक्षा आपल्याला विषयांमध्ये फार रस आहे. त्याच्यामुळे अर्थात त्या पद्धतीचा कॉन्टेंट चालतोच जिथे लोकांना ऍक्टर्स आणि त्यांच्याबद्दलचं अट्रॅक्शन असतं. पण त्याच्या पलीकडे पण जाऊन मराठीत हा खूप मोठा ऑडियन्स आहे की जिथे तुम्ही मला चांगली माहिती द्या, काहीतरी चांगलं ऐकायला द्या. कारण आपल्याकडे रेग्युलर व्याख्यानं होणारा ऑडियन्स आहे, आपल्याकडे सतत व्याख्यानं, वेगवेगळे कार्यक्रम, कथाकथनं असा तयार झालेला आपला श्रोता आहे. तर त्या लोकांना असा काहीतरी मेंदूला खुराक आवडतो. त्याच्यामुळे पॉडकास्ट पुढच्या काळात आणखीन पॉप्युलर होतील असं वाटतं. आणि मराठीत आणखीन छोटे छोटे निश मधले पॉडकास्ट येतील. म्हणजे अजून पण मराठीमध्ये बोलीभाषांमधले पॉडकास्ट नाहीये. म्हणजे अजून पण मला एखादा पण आगरी पॉडकास्ट माहित नाहीये किंवा काहीतरी एखादा विदर्भातला वराडी भाषेतला असलेला पॉडकास्ट मला माहित नाहीये. मुलांनी सुरू केलेला पॉडकास्ट मला माहित नाहीये. असे थीमॅटिक आणखीन थोडे थोडे छोटे छोटे विषय घेऊन निश असलेले विषय मला वाटतं अजून एक्सप्लोर व्हायचे. आता तर आपण खूपच सरफेस लेवलला आहोत, आणखीन डीप पेनिट्रेट होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यामुळे ना तो जो फोकस होता ना तो शिफ्ट होतोय. म्हणजे मधल्या काळात फक्त क्रिकेटर आणि फक्त सिनेमात काम करणारी लोक सेलिब्रिटीज होते. पण आता पॉडकास्टमुळे ज्या लोकांकडे खरं काहीतरी देण्यासारखं आहेत अशी लोक सुद्धा सेलिब्रिटी आहेत. म्हणजे ज्यावेळेस शिरीषा मॅम सांगतात की मी या ठिकाणी गेले होते आणि लोकांनी माझ्यासोबत फोटो काढला, छान वाटला, त्यावेळेस आम्हालाही छान वाटतं. कारण ह्या लोकांना खरं तर सेलिब्रेट करण्याची गरज आहे. हे खरे सेलिब्रिटीज आहेत ज्यांना त्यांच्याकडे काहीतरी आहे देण्यासारखं. तर तो फोकस हळूहळू शिफ्ट होतोय, ती चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आणखीन जी छोट्या गावात, छोट्या खेड्यांमध्ये लपलेली माणसं आहेत ज्यांच्याकडे देण्यासारखं आहे ती आणखीन पुढे येतील. तर अर्थात मोठं मार्केट आहे, ते आणखीन पेनिट्रेट होईल. आणि जितकी जास्त लोक येऊन पॉडकास्ट करतील, जितकी जास्त लोक येऊन मराठीत काम करतील, तितके मोठे ब्रँड्स सुद्धा मराठीत येतील. का जास्त आर्थिक उलाढाल पण मराठीत होईल. तर मला वाटतं जसं ऑडियन्स वाढतो आहे तर फक्त ऑडियन्स नाही वाढणार आहे, तर इंडस्ट्री म्हणून सुद्धा एक इकोसिस्टम म्हणून सुद्धा तयार होणार आहे आणि इथे आर्थिक गणित पण बदलणार आहेत. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि वाचन, आता कंटेंट असेल म्हणजे आपण वेगवेगळं रिसर्च करतो, अभ्यास करतो आणि मग त्या विषयाला हात घालतो. तर वाचन पॉडकास्टसाठी कसं उपयोगी ठरतं आणि तुम्ही काय काय वाचता, काय आवडतं तुम्हाला वाचायला जास्त? खूप महत्वाचं आहे वाचन. मला वाटतं एकतर फारसं वाचायला नाही मिळत हल्ली, प्रामाणिकपणे सांगतो. त्यासाठी मग रिसर्च करणारी आपल्याकडे टीम असते आणि मग ते काही डेटा आणून देतात. पण अभ्यास अर्थात करावा लागतो. तर आम्ही ऑफिसमध्ये पण न्यूजपेपर लावलेले आहेत. तर मग आधीमध्ये सगळेजण ते चाळत असतात. मग कोणाचा काय इंटरेस्टिंग लेख आलाय
कोण काय इंटरेस्टिंग लिहित आहे त्यातनं एकतर लोक शोधायला मदत होते. तर ते एक वाचणं जरी फार नाही झालं तरी ऑडिओ बुक्स ऐकणं होतात. म्हणजे प्रवास करताना मग काहीतरी एक ऑडिओ बुक ऐका किंवा एखादा दुसरा पॉडकास्ट ऐका, तर त्यातनं खूप मदत होते. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विषयाबद्दलची आणखीन लोकांनी काय विचार केला त्याच्याबद्दलचा, आणखीन ते वाचताना मला काय कळत नाहीये जे मला विचारता येऊ शकेल कुणाला तरी, त्यात असं काही आहे का की जे मला पटत नाहीये जे मला कुणाला तरी विचारता येतील, या सगळ्या गोष्टी त्यातनं थोड्या थोड्या सापडतात. तर त्याच्यामुळे अर्थात वाचन खूप महत्वाचं आहे, अर्थात अभ्यासच आहे तो. मला खूप लोक पॉडकास्ट ऐकतात, ती लोक सांगतात की आम्ही हल्ली पुस्तकं नाही वाचत पण पॉडकास्ट ऐकतो. तर ती पण एक जबाबदारी वाटते ना, की जर कुणीतरी त्यांचा पुस्तक वाचण्याचा वेळ मला पॉडकास्ट ऐकण्यासाठी देत आहेत, याचा अर्थ मला त्या पॉडकास्टमध्ये वाचनातनं जे मिळतं तितकं चांगलं काहीतरी मिळायला हवं. तर हे जर द्यायचे तर ती जबाबदारी मला वाटते. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठीचा अभ्यास, त्याच्यासाठीची तयारी करावीच लागते, त्याला पर्याय नाही. आता आपण ह्या ज्या गप्पा मारतोय त्या आपल्या वयमच्या दिवाळी अंकात सुद्धा येणार आहेत, प्रसिद्ध होणार आहेत, म्हणजे प्रिंट माध्यमातून. तुमच्याकडे दिवाळी कशी असते? म्हणजे त्या काळात सुद्धा तुमचे पॉडकास्ट म्हणजे शूट्स वगैरे सुरू असतात की कशी असते दिवाळी तुमची? हो, अर्थात शूट सुरू असतात. एकतर आमच्याकडे सगळ्याच गोष्टी कॅलेंडर प्रमाणे प्लॅन होतात, त्याच्यामुळे थोड्या प्री प्लॅन्ड गोष्टी असतात आमच्याकडे. म्हणजे जवळपास पुढच्या 15 दिवसांचे व्हिडिओज ऑलरेडी शूट झालेले आहेत, त्यांचे एडिट सुरू आहेत. पण मुद्दा हा होतो की जास्त दिवस सुट्ट्या असतात, त्यामुळे काही दिवस मग त्याच्यासाठीची तयारी आधी करावी लागते. कारण आपण जवळपास रोज किमान एक 3 ते 4 रील्स इंस्टाग्रामवर जातात, युट्यूबवरती जातात, आठवड्यातून 2 व्हिडिओ रिलीज होतात. त्याच्यामुळे जर प्रोडक्शनचा व्हॉल्यूम पाहिला, कामाचं स्वरूप पाहिलं तर ते खूप आहे. त्यामुळे खूप कॉन्टेंट पीसेस बाहेर येत असतात. त्याच्यामुळे तो सुट्ट्यांच्या वेळा मॅनेज करणं आणि त्याचा अराउंड कॉन्टेंट प्लॅन करणं, तयार करणं यात थोडा वेळ जातो. पण ते दिवाळीमध्ये थोडा आणखीन ताण आलेला असतो या सगळ्याचा. पण आम्ही अर्थात दिवाळीमध्ये जे काही गरजेच्या 3-4 दिवस असतात त्या सुट्ट्या घेतो आणि शक्यतो प्रयत्न करतो की आम्हाला आमच्या कुटुंबासोबत त्यावेळेस दिवाळी साजरी करता यावी. कामाचा फार लोड नाही घेता येणार, तर त्यासाठी थोडं प्री प्लॅन करून आम्ही व्हिडिओ शेड्यूल करून ठेवतो. अगदीच वाटलं तर एखादी स्टोरी कुणाला तरी टाकावी लागेल, पण ते सोडल्यास फार दिवाळीत कुणाला तरी बाहेर फटाके वाजतात आणि लॅपटॉप उघडून बसून काम करायला लागेल, ही परिस्थिती येऊ नये याची आम्ही खूप खबरदारी घेतो. आता अमुक तमुक इज इक्वल टू ओंकार जाधव आणि शार्दूल सर, म्हणजे हे आता समीकरण माहिती आहे. तर या प्रवासातून ओंकार जाधव काय शिकले आणि काय वेगळे बदल त्यांच्यात झाले, म्हणजे तुम्हाला काय जाणवतंय तुमच्याबद्दल झालेल्या बदलांबद्दल, तर ते सांगा ना. बापरे, खरंच खूप अवघड प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बसून स्वतःच बद्दल तो एक इंट्रोस्पेक्ट करणं हा जो मुद्दा आहे. एक गोष्ट खूप नक्की झाली आहे की मी थोडा जास्त, म्हणजे मला त्याच्यासाठीचा इंग्रजी शब्द माहितीये, मराठी माहित नाही, एम्पथेटिक झालेलं आहे. कारण इतके वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात, इतक्या वेगळ्या वेगळ्या लोकांसोबत बोलल्यानंतर, इतके वेगवेगळे अनुभव गोष्टी ऐकल्यानंतर ना जाणीव होते आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला माहिती असं ते कितीही माहीत झालं तरी ते कमी आहे ना, ते तसं वाटतं, ते तर कमीपणाचंच वाटतं की अरे बापरे, खूप काम करतात लोक. आज आपल्याला माहीतही नाहीयेत ज्या पद्धतीत लोक काम करतात, ज्या पद्धतीत आयुष्य जगतात, तरीही त्या सगळ्या गोष्टींवरती मात करून एक त्यांचं एक आयुष्य असतं, त्यांचा एक विचार असतो. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी अमुक ज्या या पॉडकास्टच्या प्रवासातनं शिकलो ते म्हणजे विचार असणं म्हणजे काय आहे. मला कारण विचार ही कॉन्सेप्ट म्हणून ना आपल्याला कायम फळ्यावर लिहिलेला सुविचार याच्या पलीकडे काही आहे हे माहित नाहीये, कारण आपण ते पाहिलेलंच नाहीये. ह्या पॉडकास्टमधनं वेगवेगळ्या लोकांना ऐकल्यानंतर त्यांच्या फिलॉसॉफीज कळतात आणि मग ते त्यांच्या जगण्यात पण कसं परावर्तित होतंय त्या माणसांकडे बघूनही कळते की हे जो माणूस बोलतो आहे तो खरंच जगतो पण आहे. तर विचार म्हणजे नेमका काय असतो, कदाचित थोडं मेटा वाटत असेल हे, पण आता आपला वाचक वर्ग जो वयमचा आहे त्यात मुलं पण आहेत आणि पालक आहे, कारण आपलं ब्रीदवाक्य आहे वाचनातून विचार, विचारातून विकास, आणि लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी वाचावा असा अंक. पॉडकास्ट पण आमचे बघणारा जो ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्त पेरेंट्स आहेत. तर या क्षेत्रात येणाऱ्या यंग जनरेशनच्या पेरेंट्सना तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांनी यावं न यावं की काय करावं? कारण जनरली पेरेंट्सचा अजूनही कंट्रोल आपल्या मुलांवरती असतो त्यांच्या करिअरबाबत.
तर जाता जाता आम्हाला याबद्दलही सांगा, म्हणजे ते आपण त्यांना म्हणतो उपदेश नाही, पण एक दादा आपल्याला सांगतोय असं त्यांना आवडेल ऐकायला. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियासाठीचं अवेलेबल फॉर्मल एज्युकेशन जरी कुठे नसलं तरी आपापलं काहीतरी एक फॉर्मल एज्युकेशन असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी सोशल मीडियामध्ये करिअर करतो तरीही मी हे खूप जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की तुमच्या डिग्र्या, तुमचे शिक्षण, तुमचं जे काही एक मेनस्ट्रीम एज्युकेशन आहे त्याची गरज आहे. आता मला खूप मुलं भेटतात आणि मग त्यांना असं वाटतं की नाही, मी आता इंस्टाग्रामवर रील टाकायला सुरुवात करेल, मग त्या उद्या जाऊन व्हायरल होतील, मग मला डिग्रीची काय गरज आहे, मी तर पूर्ण वेळ इंस्टाग्राम साठी काम करणार आहे, मी पूर्ण वेळ तर युट्यूब साठी काम करणार आहे. पण आपण हे विसरतो की इंस्टाग्रामसाठीचं कॉन्टेंट क्रिएशन हे खूप जास्त त्या माध्यमावर अवलंबून आहे. उद्या जाऊन जसं टिकटॉक बंद झालं, उद्या जाऊन जर युट्यूब बंद झालं तर कॉन्टेंट क्रिएटर्स कुठे जातील? त्यांचा बॅकअप काय असेल? अर्थात मग नंतर एक काहीतरी नवीन प्लॅटफॉर्म येईल, मग ते नवीन प्लॅटफॉर्मवरती काम करायला लागतील वगैरे वगैरे. पण आपण टिकटॉकच्या बाबतीत हे पाहिलं की ज्यावेळेस टिकटॉक वर काम करणारे क्रिएटर्स होते, टिकटॉक इन्फ्लुएन्सर्स होते, त्यातल्या किती लोकांना युट्यूबवरती त्यांचा जमजमवता आला? तर खूप कमी लोकांना. तर हे जाणीव असणं की आपण एका आपल्या हातात नसलेल्या अशा प्लॅटफॉर्मसाठी काम करतो, प्लॅटफॉर्मवर काम करतो, ही जाणीव असणं सगळ्यात महत्वाचं. आणि फॉर्मल एज्युकेशन काहीतरी पूर्ण करणं जो बॅकअप असेल आपला, आणि जो फक्त बॅकअप नाही तर तुमचा सगळ्या फॉर्मल एज्युकेशन मधनं आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या मला नाही वाटत फक्त त्या सोशल मीडियामधनं मिळू शकतील. तर फॉर्मल एज्युकेशनची नितांत गरज आहे आणि ते तसं इंटॅक्ट राहणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे कदाचित कॉन्ट्राडिक्टरी वाटत असेल मला, मी स्वतः सोशल मीडियात काम करतो, पण मला याची पूर्ण जाणीव आहे की उद्या जर हे बंद झालं तर काय करायचं याचाही विचार माझ्याकडे आहे. तर तो सगळ्यांच्या बाबतीत असावा, तो बॅकअप असावा. आणि मग सोशल मीडियात जर तुम्हाला करिअर करायचंय तर बाहेर बघण्यापेक्षा आत बघा. विषयांसाठी काय करायचं आहे याच्यासाठी बाहेर बघण्याऐवजी आत बघा. जितकं जास्त रिलेटेबल, जितकं जास्त रोजच्या जीवनातलं तुम्ही लोकांना देऊ शकाल तितकं ते लोकांना आवडेल. वा, खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. आणि नेहमीच म्हणजे आम्ही सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन तुमचे विषय बघतो, म्हणजे आपण विचारही केलेला नसतो असे विषय तुम्ही आमच्या समोर आणता आणि खूप छान वाटतं ऐकायला. आणि आज सुद्धा तुम्ही इतक्या घाईघाईत आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी खरंच गप्पा मारल्यात, खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे एक असतं ना सेलिब्रिटी मोमेंट, ती आज आमची झाली आहे. खरं तर आमची टीम पण आहे, तुम्हाला मध्ये मध्ये येऊन इथे बघून पण गेली आहे. सो खूप छान एकदम वाटलं. आणि दिवाळी अंकात येईल, मी तुम्हाला अंकही पाठवेन. सो खूप मस्तच वाटलं खरंच. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिलात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबचे अजून सबस्क्रायबर नसाल तर जरूर सबस्क्रायबर व्हा. थँक्यू.